ते पुन्हा येतील. महाराष्ट्राच्या राजकारणात ते पुन्हा येतील अशा चर्चा होत्या. अर्थात यातला नायक मात्र वेगळा होता. बिहारच्या इलेक्शननंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येतील अशी एक चर्चा चालू होती. दुसरीकडे अजित पवारांची देखील पॉवर वाढू शकते असंही बोललं जात होतं. अर्थात या सगळ्या दाव्यांमागे आधार होता तो बिहारच्या निवडणुकांचा. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारांचा पराभव झाला तर केंद्रासह राज्यातलं समीकरण बदलू शकतं असे दावे केले जात होते. काय होते हे दावे? बिहारच्या निकालामुळे हे दावे कसे संपुष्टात येताना दिसतात आणि विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार प्रचंड बहुमताने आले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा सगळ्यात जास्त तोटा एकनाथ शिंदे आणि अजितदादांना कसा बसू शकतो समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओत. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. तर सुरुवात करूयात ती म्हणजे नेमके दावे काय केले जात होते इथपासून. काही महिन्यांपूर्वी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार पलटी मारतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. नितीश आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही एनडीएचे मित्रपक्ष पलटी मारतील आणि पर्यायाने केंद्रातलं एनडीए सरकार अल्पमतात जाईल हीच संधी साधून इंडिया आघाडी मोठा धमाका करेल अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. याच अर्थाचा दावा संजय राऊत यांनी सुद्धा केला होता. मोदींनी वयाची 75 पूर्ण केल्यानंतर देखील असेच दावे करण्यात येत होते. अर्थात यापैकी काहीच झालं नसलं तरी या सर्व चर्चांची शेवटची भिस्त होती ती बिहार इलेक्शनवर. बिहार इलेक्शनमध्ये नितीश कुमार आणि भाजपला कमी जागा मिळाल्या तर नितीश कुमार पलटी मारणार अशा चर्चा जोर धरत होत्या. नितीश कुमारांनी पलटी मारली तर त्यांना थेट पंतप्रधान पदाचं आश्वासन देऊन इंडिया आघाडी मोठी खेळी करेल असेही दावे केले जात होते. अर्थात त्याचसाठी नितीश कुमारांसह तेजस्वी यादव यांच्याकडे मोठ्या संख्येबळाची आवश्यकता होती. पण सध्याच्या निकालात असा कोणताच स्कोप नसल्याचं दिसून येतं. भाजपनं नितीश कुमारांच्या जेडीयूपेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. साहजिकच नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद नाही दिलं तरी सुद्धा नितीश कुमारांसमोर दुसरा कोणताच पर्याय नाहीये हे स्पष्ट दिसतं. काहीही झालं तरी सुद्धा नितीश कुमारांची पलटी बसत नाही आणि हीच गोष्ट अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी अडचणीची ठरते. आता नेमकी कशी? तर सुरुवात करूयात केंद्रातल्या संख्याबळाच्या आकडेवारीपासून. तर भाजपच्या केंद्रात 240 जागा आहेत. त्यापाठोपाठ चंद्राबाबू नायडूंकडे 16 आणि नितीश कुमारांकडे 12 जागा आहेत. त्यानंतरचा तिसरा घटक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख केला जातो. समजा बिहारचा निकाल उलटा लागला असता आणि नितीश कुमारांनी पलटी मारली असती पण या पलटीमुळे केंद्रातली सत्ता कायम राहिली असती तर या समीकरणांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष झाला असता आणि मित्रपक्षांना सत्ताही कायम ठेवण्यासाठी टिकवून ठेवण्याची वेळ मोदींवर आली असती. साहजिकच या समीकरणात एकनाथ शिंदे यांचं मूल्य वाढलं असतं आणि वाढलेल्या मूल्याचा आधार घेऊनच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा अजून भक्कम केला असता. नॅरेटिव्हच्या पातळीवर जर बोलायचं झालं तर नितीश कुमारांच्या पलटीमुळे मित्रपक्ष कधीही सोडून जाऊ शकतात या नॅरेटिव्हमुळे मित्रपक्षांना ताकद देण्याचा कार्यक्रम भाजपला इच्छाशक्ती नसताना सुद्धा करावा लागला असता. आता या समीकरणांमध्ये अजित पवारांचं बळ कसं वाढलं असतं ते सुद्धा समजून घ्यायला हवं. कारण अजितदादांचा फक्त एकच खासदार आहे. अर्थात अजितदादांकडे एक खासदार असला तरी सुद्धा शरद पवारांचे 8 खासदार या समीकरणांमध्ये आपल्यामागे उभा करण्याची ताकद दादांमध्ये आहे. कदाचित हीच समीकरणं ओळखून शरद पवारांनी सुद्धा डावपेच आखली असते आणि आपल्या खासदारांचा पाठिंबा अजितदादांकडे जमा केला असता. अजित पवार मुख्यमंत्री होतात म्हणून शरद पवारांनी केंद्रामध्ये मोदी सरकारला पाठिंबा जाहीर केला अशा एका वाक्यात या निर्णयाचं समर्थन केलं गेलं असतं. अर्थात या सगळ्यात जरतरच्या गोष्टी होत्या. पण नितीश कुमारांना पलटी मारायचा चान्स मिळाला असता तशा जागा आल्या असत्या तर या जरतरमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे चान्सेस वाढत होते. आता मात्र ही शक्यता संपुष्टात आली आहे. भाजप बिहारमध्ये क्रमांक 1चा पक्ष झाल्यानं नितीश कुमार जैसे तेथे राहतील. उलट पक्षी बिहारमधले कुबड्या दूर करण्याचा कार्यक्रम पुढच्या 5 वर्षात कदाचित आखलेला आपल्याला दिसून येईल. पण हे सगळं झालं संख्याबळाच्या पातीवर. नॅरेटिव्हच्या पातीवर सुद्धा हा निकाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणार आहे कसा? तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही हेच या निकालातनं सिद्ध झालेलं दिसतं. लाडक्या बहिणींचं नॅरेटिव्ह बिहारमध्ये सुद्धा सेट झालं. वोट चोरीचे आरोप होत असले तरी निवडणुका लढण्यात भाजप सध्या क्रमांक 1 वर असल्याचं दिसतं. केंद्रीय सत्तेचा वापर भाजप प्रामुख्याने बिग बजेटच्या लोकप्रिय योजना अंमलात आणण्यासाठी करताना दिसतं. केंद्राचा पाठिंबा नसता तर एकट्या नितीश कुमारांना राज्याच्या तिजोरीवरती अवलंबून राहत लाडक्या बहिणींसाठी स्कीम आणता आली नसती ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात सुद्धा आज महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर केंद्राच्या पाठबळाशिवाय राज्यात लाडकी बहीण योजना कायम ठेवणं कठीण गेलं असतं. थोडक्यात भाजपच क्रमांक 1 असून भाजपसोबत गेलो तरच फायदा हे मित्रपक्षांमध्ये समीकरण पक्क झालेलं आहे.
याचा भाजपला होणारा पहिला फायदा म्हणजे जागा वाटपांच्या गणितात. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बिहारच्या निकालांचा आधार घेऊन भाजप एकटं लढू शकतं. अर्थात तशी तयारी भाजपनं केलीच आहे. पण अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा हट्ट हा युतीतून लढण्याचा आहे. अशावेळी भाजप एकतर भाजपला वाटेल तेवढ्याच जागा देऊन युतीधर्म निभावू शकतो किंवा स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतो. थोडक्यात जे काही होईल ते भाजपच्या मर्जीने होईल. पण इथेच जर का नितीश कुमारांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला असता, नितीश कुमारांमुळे भाजपची सत्ता आली असं वातावरण तयार झालं असतं, तर मात्र शिंदे आणि अजित पवार यांना जागा वाटपात आपलं महत्त्व टिकून ठेवता आलं असतं. इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर भाजप बॅकफूटवर होतं. पण याच दरम्यान हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ज्यात भाजपने विजय खेचून आणला. हरियाणाचा विजय भाजपच्या केडरला बूस्ट करणारा ठरला, ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर सुद्धा झाला. अर्थात हीच गोष्ट बिहारच्या निकालाने होऊ शकते. बिहारचे निकाल सुद्धा वन साइड आल्यानं या निकालामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची बार्गेनिंग पॉवर संपुष्टात येताना दिसेल. भाजप जो आकडा सांगत त्या आकड्यावरती मान्य करत भाजपसोबत लढणं किंवा पराभवाला सामोरं जाणं हे नॅरेटिव्ह उभे राहताना दिसेल. अर्थात अशा प्रकारची राजकीय आत्महत्या दोन्ही मित्रपक्ष करून घेणार नाहीत आणि भाजप जो आकडा सांगतो त्या आकड्यावर लढण्यासाठी तयार होताना दिसतील. थोडक्यात काय तर भाजपची कोंडी झाल्यास स्वतःचं राजकीय महत्त्व वाढवण्याचा चान्स एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडून बिहारच्या निकालामुळे हिरावून घेतला गेलाय. याशिवाय भाजप एक प्रकारे एकहाती सत्तेत येतंय. ते पाहता काहीही करून भाजपला सोडायचं नाही, भाजपच्या विरोधात गेलो तर धुळदान उडल्याशिवाय राहणार, हे सुद्धा या निकालातनं त्या दोघांना दाखवणार ठरलंय. आता त्यामुळेच बिहारच्या या निकालामुळे शिंदे आणि अजितदादांना दणका बसणार असं आपल्याला म्हणता येतं. तुम्हाला या सगळ्या निकालांबाबत काय वाटतं? बिहारच्या निकालांचा परिणाम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती होईल का? शिंदे आणि अजितदादांचं काय होईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी नेमका मुद्दा कायच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.